600 किलोमीटर ट्रॅव्हल करून आम्ही निघालोय माझ्या कॉलेजमधल्या बेस्टीच्या एंगेजमेंटसाठी. 6 वर्षापूर्वी फोनवर एकमेकींना असाइनमेंट पाठवायचो आणि आज मी तिची एंगेजमेंट अटेंड करते. मग आता अजूनही प्रोसेस होत नाहीये की आपण एवढे मोठे झालोय. सो वेलकम टू गप्पा विथ समीक्षा. ट्रेनने निघालो. वाटलं होतं एंगेजमेंटला फ्रेश दिसण्यासाठी मस्त झोप काढेल. पण जाताना आणि येताना वरती घुरणारे काका असल्यामुळे माझ्या झोपेचे मात्र वांदे झाले. मग स्वतःलाच समजावलं, समीक्षा काम डाऊन, आणि शेवटी आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो. ही साडी मी तब्बल 8 महिन्यांपूर्वी घेतली होती आणि फायनली हिला नेसायचा मुहूर्त मिळाला. त्यावर हे मोठे कानातले स्टाईल केले, पण तासाभरात कान एवढे दुखायला लागले. ते म्हणतात ना, ब्युटी इज पेन, ते काय उगच नाही. आणि त्यात फॅनच्या हवेने केस मात्र एका जागेवर राहतच नाही. एक ट्रान्झिशन रील शूट करायची होती, त्यावेळी याने नुसता धिंगाणा घातलाय. खाली पेजची आयडी मेन्शन करते, जाऊन नक्की बघा. आणि मग ती आली. हिला असं साखरपुड्याच्या साडीत बघून मला इतकं भारी वाटत होतं ना, क्षणात ते कॉलेजचे सगळे दिवस डोळ्यापुढे आले. आणि इकडे रिशूला अनोळखी लोकांमध्ये सोडून मी पुढे येऊन थांबले, बट हिज नजरा वॉज सर्चिंग फॉर मी. अलीकडे एक गोष्ट ठरवली, आपल्या आवडीच्या लोकांचे जमतील तेवढे सगळे फंक्शन्स अटेंड करायचे. कारण आधीसारखं तू खाली ये, मी आलेच 5 मिनिटात, असं सहज सोप्या भेटी आता नाहीत होत. आता भेटण्यासाठी प्लॅन्स बनवावे लागतात, तारखा जुळवाव्या लागतात आणि वेळही काढावा लागतो. मोठे झाल्यावर एक गोष्ट मात्र नक्की कळाली, मैत्रिणींची मोठी गर्दी असण्यापेक्षा अशा 5-6 जवळच्या मैत्रिणी आयुष्यभर पुरतात.